राज्यातील सर्व 29 महानगरपालिकांचे निकाल लागून जवळपास एका आठवड्याचा अवधी झालाय आणि त्यानंतर आज या महानगरपालिकांच्या महापौर पदासाठीची आरक्षण सोडत निघणार आहे। या सोडतीमध्ये अनेकांचं नशीब पलटवण्याची ताकद आहे आणि त्यामुळे याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। ते कसं ते आपण आधीच्या व्हिडिओमध्ये तर पाहिलेलं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी या संदर्भातली माहिती देणार आहे की कशा पद्धतीने या सोडतीमध्ये अनेकांचं नशीब बदलण्याची शक्ती आहे। ही आरक्षण सोडत इतकी महत्त्वाची काय आहे, ही प्रक्रिया नेमकी काय आहे आणि आज साधारणतः किती वाजेपर्यंत महानगरपालिकांमधील महापौर पदासंदर्भातलं चित्र स्पष्ट होईल, सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राइम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर करा। तर आज राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी आरक्षणाची सोडत जाहीर होईल आणि त्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी 11 वाजता मंत्रालयातील 6व्या मजल्यावर या सोडतीला सुरुवात होईल। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 50% महिला आरक्षणाचा नियम लागू केल्यानं आता राज्यातील 15 महानगरपालिकांवर महिला राज असणार आहे। तर 14 ठिकाणी सर्वसाधारण वर्गाला संधी मिळणार आहे। महिलांना असलेल्या या 50% आरक्षणानुसार 4 महापालिकांमध्ये ओबीसी महिला तर 9 महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण लागू होणार आहे। हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा मुद्दा आपण म्हणावा लागेल, कारण महिलांना आता याही क्षेत्रामध्ये चांगलं योग्य असं आणि हक्काचं स्थान मिळते। दरम्यान आरक्षण सोडती नंतरच या कोणत्या शहरांमध्ये नेमकं कोणत्या ओबीसी महिला असतील का किंवा खुल्या प्रवर्गातील महिला असतील का किंवा अनुसूचित जाती जमातीसाठीचं आरक्षण असेल का, ते सगळं चित्र हे या सोडत संपूर्ण जशी जाहीर होईल तसं दिवसभरामध्ये स्पष्ट होईल। आता राज्यामध्ये ज्या मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाबद्दल फार चर्चा आहे, प्रचंड उत्सुकता आहे आणि खूप खेचाखेची सुरू आहे। त्या मुंबई महानगरपालिकेमध्ये चक्राकार पद्धतीने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे। गेल्या वेळी या पदासाठी अनुसूचित जातीच्या महिला आणि खुला प्रवर्गासाठी आरक्षण पडलेलं होतं, त्यामुळे आता यंदा कुठल्या आरक्षणाचं पक्षनिहाय किती नगरसेवक विजयी झाले आहेत याचा लेखाजोखा राजकीय पक्ष तयार करतायत। आरक्षण निश्चित झाल्यानंतर महापौर पदासाठी कुणाला संधी देता येईल याबाबतच्या हालचालींना वेग येईल आणि या सगळ्या प्रक्रियेकडे सगळ्या राजकीय पक्षांचं आणि इच्छुक नगरसेवकांचं लक्ष आहे, नजर आहे। आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी निघणार यावर इच्छुकांचं सगळं राजकीय भवितव्य अवलंबून आहे आणि त्यामुळे अर्थातच सगळेजण जे इच्छुक आहेत किंवा ज्यांची नावं चर्चेत आहेत विविध महानगरपालिकांमध्ये, त्यांच्यासाठी आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे। आता जर माझा या आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर ही जी मुंबई महानगरपालिकेसाठीची चक्राकार पद्धत जी आहे ती नेमकी काय आहे हे तुम्हाला माहिती नसेल, म्हणून मी आजच्या या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा ही चक्राकार पद्धत नवी आणि जुनी दोन्ही काय आहे आणि ती विरोधकांना विशेषतः उद्धव ठाकरेंना मुंबईत कशी फायदेशीर ठरू शकते किंवा ठाकरेंचा महापौर मुंबईमध्ये कसा काय बनवू शकते या पद्धतीमुळे, ते मी तुम्हाला आता पुन्हा एकदा थोडक्यात सांगणार आहे। पहिलं पाहूयात की चक्राकार पद्धत काय आहे। जुनी चक्राकार पद्धत जर आपण पाहायला गेली तर मागील काही कार्यकाळांपासून म्हणजे मागील 2-3 टर्म्स पासून ज्या क्रमाने आरक्षण फिरत होतं त्यानुसार तयार केलेल्या रोटेशन लिस्ट मधून लॉटरी काढून पुढचा प्रवर्ग ठरवला जातो। उदाहरणार्थ जर मागील 2 महापौर हे ओपन किंवा जनरल प्रवर्गाचे असतील तर पुढे म्हणजे यंदा SC ST OBC महिला असा क्रम फिरवला जाऊ शकतो किंवा फिरवला जातो। दुसरी पद्धत आहे ती नवी चक्राकार पद्धत। ही पद्धत 2026 मध्ये नव्यानं सुरू होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जातं। आता या आरक्षणाची म्हणजे नव्या चक्राकार पद्धतीची नेमकी विशेषतः काय आहे तर पुन्हा सुरुवातीपासून या नव्या चक्राकार पद्धतीमध्ये पुन्हा सुरुवातीपासून म्हणजे ओपन जनरल पासून नव्याने सुरू करून लॉटरी काढण्याचा प्रस्ताव असतो। यामुळे प्रत्येक वेळी पूर्ण नवचक्र सुरू होतं आणि सर्व प्रवर्गांना म्हणजे SC ST OBC महिला आणि ओपन या सगळ्यांना निष्पक्ष संधी मिळते असं म्हटलं जातं। थोडक्यात दोन्ही पद्धतींमध्ये लॉटरीची सिस्टीम आहे, फक्त रोटेशन कुठून सुरू करायचं आधी होतं त्याच्या पुढून की सुरुवातीपासूनच सुरू करायचं, हाच एक अत्यंत महत्त्वाचा फरक आहे। आता दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे ठाकरेंना विरोधात असताना महापौरपद कसं काय मिळू शकतं किंवा ते महापौरपदी कसं काय बसू शकतात, तो होय खरोखरच असं होऊ शकतं। जर मुंबईची ही सोडत अनुसूचित जाती जमातीसाठी निघाली तर या
पदावर म्हणजे मुंबईच्या महापौर पदावर ठाकरेंच्या एखाद्या नगरसेवकाला संधी मिळू शकते, कारण या वर्गातील एकही जिंकलेला उमेदवार म्हणजे अनुसूचित जाती जमातीतला एकही जिंकलेला उमेदवार हा भाजप किंवा शिंदे सेनेकडे नाहीये. त्यामुळे जर योगायोगाने तशी सोडत निघाली तर मग ठाकरेंना संधी आहे. शिवाय महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 कलम 79 आणि 80 असं सांगतं की महापौर आणि उपमहापौरांची निवड ही महानगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांच्या मतदानानं होते आणि ही निवडणूक बहुमतानं होते. या महापौर पदासाठी आरक्षण लागू होतं, जसं की SC, ST, OBC, महिला, खुला वर्ग. आपण वरती पाहिलं त्याप्रमाणे हे आरक्षण सोडतीप्रमाणे निघतं. आपल्याला सर्वांना माहिती आहे लॉटरी सिस्टीम असते आणि या आरक्षण सोडतीप्रमाणे जर योग्य तो उमेदवार म्हणजे जर अनुसूचित जाती जमातीसाठी निघालं तर जर तो उमेदवार हा विजयी पक्षाकडे नाही किंवा वायसा वर्सा इतरही अनेक प्रवर्ग आहेत त्यांच्यासाठी जर निघाला आणि तो जर उमेदवार त्या प्रवर्गातला उमेदवार हा विजयी पक्षाकडे नसेल तर विरोधी पक्षातील त्याच प्रवर्गातील नगरसेवक हा शहराच्या महापौरपदी बसण्याची तरतूद आपल्याकडे आहे. कारण निवडणूक ही सर्व नगरसेवकांच्या मतदानानं होते आणि यात केवळ आरक्षित प्रवर्गातील उमेदवारालाच अर्ज भरण्याचा अधिकार असतो. जर विरोधी पक्षातील उमेदवाराला यामध्ये अधिक मत मिळालं किंवा बहुमत मिळालं तर त्यांचा महापौर होऊ शकतो. जसा अनुसूचित जाती जमातीसाठी जर मुंबईमध्ये सोडत निघाली तर ठाकरेंचा महापौर होऊ शकतो अशा चर्चा रंगतायत. आत्ता आपण फक्त जर तरच्या मुद्द्यांवर बोलतोय, आपण एक अंदाज मांडतो आहोत, पण नेमकी सोडत काय निघणार आहे मुंबईसह इतरही सगळ्या महानगरपालिकांची या सगळ्यांकडे लक्ष राहणार आहे. अवघ्या काही तासांचा अवधी आता शिल्लक आहे आणि त्यामुळे आपल्याला लवकरच हे सगळं चित्र स्पष्ट होईल. कुठल्या महानगरपालिकेसाठी कुठल्या प्रवर्गाची सोडत आणि त्यानंतर त्यासाठीचे इच्छुक उमेदवार, एकंदरच त्यांची सगळी राजकीय पार्श्वभूमी आणि हे सगळं आपण आता आसपासूनच्या पुढच्या सगळ्या दिवसांमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे नक्की व्हिडिओ पाहत राहा. तुम्हाला या सोडतीनंतर कुठल्या प्रकारचे व्हिडिओ किंवा कुठल्या प्रकारची माहिती अपेक्षित आहे ते सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका.